भाजपकडून पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नावाची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि भाजपकडून आता प्रचाराचं नियोजन जे आहे ते केलं जात आहे। आज भाजपकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या पक्षांच्या समन्वय समितीची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने 3 मतदारसंघांचा विधानसभा मतदारसंघांचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे, ज्याच्यामध्ये कोथरूड, पर्वती त्याचबरोबर शिवाजीनगर या 3 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। सुरुवातीला सकाळी 10 वाजता शिवाजीनगर या मतदारसंघाची बैठक जी आहे ती पार पडेल। याच्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, महायुतीमध्ये असणारे इतर घटक पक्ष या सगळ्यांना या बैठकीचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। महायुतीमध्येच कोणतेही अंतर्गत मतभेद जे आहे ते असणार नाही आणि त्याचा फटका जो आहे तो भाजपला बसणार नाही याची खबरदारी भाजपने घेतलेली आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही समन्वय समितीची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। आज 3 विधानसभा मतदारसंघांचा आढावा जो आहे तो घेण्यात येईल। प्रमुख पदाधिकाऱ्यांना सूचना ज्या आहेत त्या देण्यात येतील। मंत्री चंद्रकांत पाटलांनी कालच बारामती लोकसभा मतदारसंघामधले वाद मिटवण्यासाठी समन्वय समितीची बैठक जी आहे ती घेतलेली होती। तीच समन्वय समितीची बैठक आज खरं तर पुणे लोकसभेसाठी घेतली जाणार आहे। आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून काय नेमक्या सूचना दिल्या जातात, काय आवाहन केलं जात आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये 3 विधानसभा मतदारसंघाची समन्वय समितीची बैठक जी आहे ती मात्र पार पडणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पेशेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।